नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण लिंगभिन्नता व त्याचे समाजावर होणारे दुष्परिणाम ह्याच्याविषयी आढावा घेतला. तर आपण थोडक्यात बघूया की लिंगभिन्नता म्हणजे नेमकं काय असते. तर लिंगभिन्नता यालाच आपण काय म्हणतो, जेंडर रेशो असं म्हणतो किंवा जेंडर डिस्पॅरिटी असं म्हणतो आपण. तर ह्या लिंगभिन्नतेमुळे किंवा ही लिंगभिन्नता निर्माण होण्यास अर्थातच समाज जबाबदार आहे, आपण जबाबदार आहोत, नाही का? कारण आपणच मुलगा व मुलगी, स्त्री व पुरुष यांच्यामध्ये भेद निर्माण करत आलो आहोत आणि त्या भेदामुळेच आपसुकच समाजामध्ये विषमताही निर्माण झाली आणि ह्या स्त्री पुरुष विषमतेमुळे किंवा लिंगभिन्नतेमुळे समाजावर काही अनिष्ट परिणाम हे घडून आलेले आहेत. मग ते अनिष्ट परिणाम कोणते ते आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय समाजात स्त्रियांचे असलेले स्थान हे आपण अभ्यासणार आहोत. बरोबर, भारतीय समाजामध्ये स्त्रियांचे काय स्थान होते, काय स्थान आहे ह्याच्याविषयीचा आपण आढावा घेणार आहोत. मी मग सांगितलं मित्रांनो की आपला जो दृष्टिकोन आहे तो जरा वेगळा आहे. म्हणजे स्त्रियांकडे व पुरुषांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जरा वेगळा आहे, बरोबर. आणि त्याच्यातूनच दुजाभाव किंवा स्त्रियांना कनिष्ठ दर्जा देणे, दुय्यम दर्जा देणे ह्यासारख्या ज्या काही संकल्पना आहेत, ह्या संकल्पनांना समाजामध्ये कुठेतरी खतपाणी घातलं जातं. पण आपण ज्यावेळेस बुद्धिमत्तेचा विचार करतो किंवा कर्तृत्वाचा विचार करतो, बुद्धिमत्ता व कर्तृत्व हे देखील स्त्रियांमध्ये तेवढंच आहे जेवढं की पुरुषांमध्ये. किंबहुना बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कुटुंबांमध्ये बऱ्याच ठिकाणी स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षाही कणभर पुढेच आहेत. मग ती बुद्धिमत्तेच्या बाबतीत असो, कर्तृत्वाच्या बाबतीत असो, बरोबर. तरी देखील स्त्रियांना समाजामध्ये दुय्यम स्थान हे मिळत आलं आहे. आणि ते काही आजच नव्हे मित्रांनो, हे आधीपासून याच्या आधीच्या काळामध्ये सुद्धा स्त्रियांना ह्या प्रकारच्या समस्येला सामोरं जावं लागलं आहे. याच्या आधीच्या ज्या संस्कृती होत्या त्याच्यात देखील स्त्रियांना दुय्यम स्थानास म्हणजे स्त्रियांना दुय्यम स्थान हे मिळत आलं आहे. आता आपण जर आधुनिक युगाचा जर आपण अभ्यास केला, म्हणजे आताच्या घडीचा किंवा आताच्या परिस्थितीचा जर आपण थोडा आढावा घेतला, तर आपल्या असं लक्षात येईल, खास करून 20व्या शतकामध्ये माहिती तंत्रज्ञानाने खूप मोठी प्रगती केली, बरोबर. आणि माहिती तंत्रज्ञानाने अर्थातच स्त्रियांच्या बुद्धिमत्तेस व कर्तृत्वास चांगल्या प्रकारे वाव दिला. मित्रांनो, तुम्ही जर माहिती तंत्रज्ञान हे क्षेत्र बघितलं तर त्याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बऱ्याचशा स्त्रिया आहेत. स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे IT सेक्टरमध्ये किंवा ICT सेक्टरमध्ये, बरोबर. म्हणजेच काय की माहिती तंत्रज्ञान ह्या क्षेत्राने स्त्रियांची बुद्धिमत्ता व त्यांच्या अंगी असलेलं कर्तृत्व हेरलं व त्यांना चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्यात. ह्याच्यामुळे काय होतंय मित्रांनो की समाजामध्ये एक सकारात्मकता पसरती आहे. ती म्हणजे अशी की स्त्री पुरुष समानता हे जे ध्येय आहे, बरोबर, ते गाठण्यास आपल्याला आता फार उशीर लागणार नाही आहे. अगदी कमी कालावधीतच स्त्री पुरुष समानता हे ध्येय गाठण्यास शक्य होणार आहे. आणि आपण जर भारताचा विचार केला मित्रांनो, भारतामध्ये बरीचशी अशी प्रगत राज्य आहेत. आता उदाहरणार्थ केरळ, गोवा, मिझोराम ह्या राज्यांमध्ये स्त्रियांचं म्हणजे आपण म्हणतो ना, एक लिटरसी रेट जो आहे, ओके, तो देखील केरळमध्ये जास्त आहे. किंवा आपण लिंग गुणोत्तर जे म्हणतो, जेंडर रेशो, ते देखील केरळमध्ये जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ काय की काही राज्यांमध्ये
किंवा भारतातील काही भाग असे आहेत की ज्या भागांनी स्त्री पुरुष समानता हे ध्येय अगदी व्यवस्थितरित्या गाठलेलं आहे. बरोबर. त्याचबरोबर भारतामध्ये काही असे भाग आहेत अजूनही की जेथे स्त्रियांचं क्षेत्र जे आहे ते फक्त चूल आणि मूल आहे. स्त्रियांना शिक्षणास सक्त मनाई केली जाते वगैरे वगैरे. म्हणजे भारताचा जर आपण विचार केला तर अशी 2 टोकं आपल्याला पाहावयास मिळतात. ह्याच्याविषयीचा आपण सविस्तर आढावा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण भारतातील स्त्रियांचे स्थान ह्याचा विचार करतो त्यावेळेस भारतीय स्त्रीचे स्थान 3 कालखंडामध्ये कशा प्रकारे होते त्याचा विचार करावा लागतो. आता उदाहरणार्थ वैदिक कालखंडात स्त्रीचे समाजामध्ये काय स्थान होते, नंतर वैदिक कालखंडानंतर स्त्रीचे किंवा स्त्रियांचे समाजात काय स्थान होते, आणि सध्याचे किंवा एक आपण म्हणतो ना आधुनिक भारतातील स्त्रीचे समाजात असलेले स्थान, या 3 कालखंडांचा आपण विचार करतो किंवा त्याचा विचार करावा लागतो. आता पहिलं बघूया आपण की वैदिक कालखंडात स्त्रियांचे समाजात काय स्थान होते. मित्रांनो, एक गोष्ट अतिशय गर्वाने सांगावीशी वाटते ती म्हणजे अशी की वैदिक कालखंडामध्ये भारतीय स्त्रियांना समाजामध्ये गौरवाचे स्थान होते व शक्तिशाली स्थान होते. त्या काळात स्त्रियांना आपले विचार व्यक्त करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. त्याचबरोबर निरनिराळ्या प्रकारच्या धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांना भाग घेण्याचे, मत मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. बरोबर. आता उदाहरणार्थ ठीक आहे, आपण पुढे बघूया नंतर. उदाहरणार्थ प्राचीन हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये स्त्री शक्तीचे जे वर्णन आहे ते शक्ती व प्रकृती असे केलेले आपल्याला आढळून येते. बरोबर. तर बघा, वैदिक कालखंडामध्ये मी मग सांगितलं की वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांचे जे स्थान होते ते पुरुषांच्या बरोबरीचे होते. बरोबर. स्त्रीचे स्थान हे पुरुषांच्या बरोबरीचे असे होते. याचा अर्थ काय की त्या काळात देखील स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीनेच विविध उपक्रमांमध्ये, विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेत असत. त्यांना स्वतःचे निर्णय किंवा काही बाबतीत कुटुंबविषयक किंवा समाजाविषयक निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. व्यक्ती स्वातंत्र्य आपण असं म्हणतो. आता उदाहरणार्थ त्या काळी स्वयंवराची प्रथा प्रचलित होती बाळांनो. स्वयंवराच्या प्रथेमध्ये काय की त्या काळातील स्त्रीला आपला जोडीदार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. बरोबर. तसंच म्हणजेच काय की स्त्रियांना वैदिक कालखंडामध्ये विवाहविषयक निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. त्याचबरोबर त्याच कालखंडात म्हणजे वैदिक कालखंडातच मुलींवर सुद्धा उपनयन संस्कार हे केले जात असत बाळांनो. ज्याप्रमाणे मुलांवर उपनयन संस्कार केले जात असत त्याचप्रमाणे मुलींवर देखील उपनयन संस्कार हे केले जात असत. याचा अर्थ काय की स्त्री पुरुष समानता पराकोटीची होती की नाही वैदिक कालखंडात, हो की नाही. बालविवाहाचा जर आपण विचार केला की जो वैदिक कालखंडानंतरच्या काळात किंवा अगदी हल्ली सुद्धा ह्या आधुनिक युगात सुद्धा बालविवाह अस्तित्वात आहे बाळांनो. ओके. परंतु वैदिक कालखंडात बालविवाह अस्तित्वात असल्याची कुठेही नोंद नाही. बरोबर. नंतर वैदिक कालखंडामध्ये मुलींना मुलांप्रमाणे शिक्षण घेता येत होतं. मग त्या वेगवेगळ्या प्रकारच्या
विद्या वेगवेगळ्या विषयांचं, वेगवेगळ्या विद्येचं ते शिक्षण घेत असत. बरोबर. आणि वैदिक कालखंडामध्ये पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीला पुनर्विवाह करण्याची तसंच पतीपासून घटस्फोट घेण्याचा अधिकार होता. वैदिक कालखंडाची आपण गोष्ट करत आहोत. म्हणजेच काय की वैदिक कालखंडातील स्त्रिया ह्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यात पुरुषांच्या बरोबरीनेच भाग घेत होते. म्हणजे वैदिक कालखंडातील स्त्रियांना पुरुषांइतकाच समाजामध्ये मान सन्मान होता. बरोबर. आता आपण वैदिक कालखंडानंतर स्त्रियांचे समाजात काय स्थान होतं ते आपण बघणार आहोत. वैदिक कालखंडानंतर स्त्रियांचे समाजातील स्थान. ओके. आता बघा बाळांनो, वैदिक कालखंडानंतरचा जो काळ होता तो स्त्रियांच्या स्थित्यंतरातील दुसरा कालखंड मानला जातो. या कालखंडात स्त्रियांची जी भूमिका होती मित्रांनो ती अतिशय मर्यादित करण्यात आली. अतिशय मर्यादित करण्यात आली म्हणजे नेमकं काय करण्यात आलं की स्त्रियांवर बरेचसे बंधनही लादली गेली. बरीचशी बंधनं त्यांच्यावर लादली गेली. त्यांच्या हक्कांवर गदा आणली गेली. त्यांच्या स्वातंत्र्यावर, स्त्री स्वातंत्र्यावर गदा आणली गेली. बरोबर. तिला फक्त चूल आणि मूल हेच तिचं मर्यादित क्षेत्र आहे हे तिला लहानपणापासून तिच्या मनावर बिंबवण्यात आलं. म्हणजे तिची जी क्षेत्रांची जी व्याप्ती होती मित्रांनो ती ह्या कालखंडामध्ये ह्या कालावधीमध्ये अतिशय सीमित अशी करण्यात आली. बरोबर. नंतर ह्याच कालखंडामध्ये स्त्रीच्या वागण्यावर बरीच बंधने घातली गेली. त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे नियम लावले गेले आणि अर्थातच याचाच अर्थ काय बाळांनो की येथे पुरुषी वर्चस्व जे आहे ते हळूहळू डोकं वर काढायला लागलं होतं. बरोबर. हा सर्व खटाटोप कशासाठी झालेला, कशासाठी केला जात होता? केवळ पुरुषी वर्चस्वासाठी. बरोबर. आणि स्त्रीच्या वागण्यावर तिने काय खर्च करावा, काय करावं, कुठे जावं, किती शिकावं वगैरे वगैरे, शिक्षण घ्यावं की नाही वगैरे वगैरे या सर्व गोष्टींवर पुरुषांनी म्हणजे एक नियंत्रण ठेवण्यात आलं. पुरुषांनी किंवा पुरुष प्रधान संस्कृतीने महिलांच्या किंवा स्त्रियांच्या वागण्यावर बंधने घातली. तिचं क्षेत्र मी मग सांगितलं की तिचं क्षेत्र काय बनवलं गेलं, चूल आणि मूल एवढंच क्षेत्र ठेवण्यात आलं. नंतर ह्याच्यामध्ये स्त्रीला म्हणजे दुसऱ्या कालखंडामध्ये स्त्रियांना बऱ्याच प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. आता बघा इथे ह्याच कालखंडामध्ये स्त्रियांवर बरीच बंधने वगैरे घातली. बरोबर. ते आपण वर बघितलंच. बरोबर. त्याचबरोबर स्त्रियांना अनेक प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक, शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागले. आता उदाहरणार्थ ह्याच कालखंडामध्ये हुंडा पद्धती सुरू झाली. हुंडा पद्धती आजच्या आधुनिक युगात देखील आहे. बरोबर. नंतर स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले ह्याच कालखंडामध्ये. आणि आजही हे पिक्चर थोड्याफार प्रमाणामध्ये आढळून येतं बाळांनो. भारतातील मोठा समाज जो आहे हा ग्रामीण भागात राहतो. बरोबर. काही ग्रामीण भागांमध्ये किंवा काही शहरांमध्ये देखील सुशिक्षित लोकांमध्ये देखील मुलींना बऱ्याचदा शिक्षणासाठी बाहेर पाठवलं जात नाही. एका काही लिमिटपर्यंत मुलींना शिकवलं जातं, नंतर त्यांचं लग्न करून दिलं जातं. किंवा बऱ्याच सुशिक्षित कुटुंबांमध्ये देखील स्त्रीला नोकरी करण्याचं स्वातंत्र्य नाही. बऱ्याच कुटुंबांमध्ये स्त्री नोकरी करते परंतु तिच्या पगारावर तिचा अधिकार नसतो. ह्या अशा
समस्या आहेत. नंतर देवदासीसारखी अनिष्ट प्रथा ह्याच कालखंडात रूढ झाली बाळांनो. देवदासी ही प्रथा याच्यात काय असतं की काही एखाद्या जोडप्याला समजा मूल होत नसेल तर मग ते नवस करतात. जर मुलगी जन्माला आली तर मग तिला देवाच्या सेवेसाठी मंदिरात सोडलं जातं आणि मग तिला तिच्या मनावर लहानपणापासून बिंबवलं जातं की तुझं लग्न देवाशी झालेलं आहे, तुझं लग्न देवाशी करून, तुझा विवाह आम्ही देवाशी करून दिला आहे. आणि लिटरली काही एक 14-15 वर्षाची वगैरे झाली की तिचं लग्न खरंच देवाशी लावून दिलं जातं. तिचा विवाह देवाशी मंदिरात लावून दिला जातो मूर्तीशी आणि त्या मंदिराच्या सेवेसाठीच तिला तिथे ठेवलं जातं. आणि बऱ्याचदा देवदासींना वेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. बरोबर. नंतर सती जाण्याची प्रथा ह्याच कालखंडात प्रस्थापित झाली मित्रांनो. तर सती प्रथेविषयी तुम्हाला माहीत असेल. पहिली गोष्ट म्हणजे सती प्रथेला विरोध कोणी केला? राजा राम मोहन रॉय. बरोबर आहे. ह्याचा आपण पुढे सविस्तर आढावा घेणारच आहोत. तर ह्याच कालखंडामध्ये सती प्रथा प्रस्थापित झाली. सती प्रथेमध्ये काय असतं की एखाद्या स्त्रीचा म्हणजे पती जर वारला, नवरा जर वारला तर स्त्रीने लगेच त्या स्त्रीला लगेच नवरीसारखं सजवलं जातं आणि तिला तिच्या पतीच्या मृत्यूशय्येवर बरोबर तिला बसवलं जातं किंवा ढकलण्यात येतं बऱ्याचदा. आणि अशा पद्धतीची ही सती प्रथा आहे. याच्याविषयी आपण नंतर बघणार आहोत. नंतर ह्याच कालखंडामध्ये विधवा स्त्रियांना पुनर्विवाहाचा अधिकार नाकारण्यात आला. वैदिक कालखंडामध्ये काय होतं बाळांनो की स्त्रिया पुनर्विवाह करू शकायच्या किंवा घटस्फोट देऊ शकायच्या किंवा एक स्त्री म्हणजे 2-3 विवाह करू शकत होती. ते पूर्ण स्वातंत्र्य तिला होतं. परंतु ह्या कालखंडामध्ये विधवा स्त्रियांना पुनर्विवाहाचा अधिकार नाकारण्यात आला. नंतर बहुपत्नीत्व प्रथा ह्या कालखंडामध्येच अस्तित्वात आली. म्हणजे एक पुरुष आणि त्याच्या बहुपत्नीत्व म्हणजे काय? एक पुरुष अनेक स्त्रियांशी लग्न करू शकतो अशा पद्धतीने. नंतर ह्याच कालखंडामध्ये स्त्रियांचे सामाजिक स्थान व दर्जा खूप मोठ्या प्रमाणात खालावला. नंतर ह्याच कालखंडात स्त्री स्वतःला दुर्बल समजू लागली किंवा समाजाने तिला दुर्बल ठरवलं. दुर्बलतेचं प्रतीक म्हणजे कोण? तर स्त्री असं समाजाने तिच्यावर व समाजावर असं बिंबवलं. बरोबर. आणि अर्थातच याच्यामुळे काय झालं बाळांनो की ही सर्व बंधनं किंवा ह्या समस्यांना तिला तोंड द्यावं लागल्यामुळे लिंगभेद खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आणि त्याच्यामुळे स्त्री पुरुष असमानता ही समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. आणि त्याच्यातून भेद काय निर्माण झाला की पुरुष हा श्रेष्ठ व स्त्री ही कनिष्ठ. व ह्याच्यातूनच पुरुषप्रधान संस्कृती जन्माला आली. पुरुषप्रधान संस्कृती म्हणजे काय मित्रांनो की जेथे पुरुषाचं वर्चस्व असतं. पुरुषप्रधान संस्कृती. तर बघा आपल्या कुटुंबामध्ये पण बघा घरातील बुजुर्ग व्यक्ती म्हणजे आपले आजोबा किंवा आपले वडील हे जर मोठे असतील तर त्यांच्या म्हणजे मोठे जे असतील अर्थात आजोबा वडील किंवा मोठे काका वगैरे बरोबर कुठला पण निर्णय किंवा डिसिजन त्यांच्याकडनं होकार आल्याशिवाय घेतला जात नाही. बरोबर. परंतु केरळमध्ये अशी याच्या विरुद्ध परिस्थिती आहे. केरळ मिझोराम वगैरे ह्या काही राज्यांमध्ये उलट परिस्थिती आहे. तेथे त्या कुटुंबातील जी एल्डर स्त्री असते म्हणजे वयस्क वयोवृद्ध स्त्री जी असते सिनियर स्त्री ती निर्णय घेत असते. बरोबर. कारण केरळमध्ये स्त्री प्रधान संस्कृती आहे मित्रांनो. बरोबर. परंतु भारतातील सगळ्याच राज्यांमध्ये भारतात कोणती संस्कृती आहे? पुरुष प्रधान संस्कृती. पुरुष प्रधान संस्कृती कधी उदयास आली? या दुसऱ्या कालखंडामध्ये. वैदिक कालखंडानंतर पुरुष प्रधान संस्कृती ही जन्माला आली. पुरुष प्रधान संस्कृती म्हणजे काय की जेथे पुरुषांचं वर्चस्व असतं. त्याला आपण पितृसत्ताक समाज असं म्हणतो. बरोबर.
आता आपण तिसरा कालखंड बघणार आहोत, तो म्हणजे सध्याचे स्त्रियांचे समाजात असलेले स्थान. मग सध्या काय सध्याच्या समाजात किंवा आजच्या घडीला किंवा आधुनिक कालखंडात स्त्रीचे समाजात काय स्थान आहे, बरोबर. अर्थातच आपण बघतो की काही ठिकाणी स्त्री पुरुष यांच्यात भेदभाव केला जात नाही. काही ठिकाणी स्त्री पुरुषांमध्ये, मुलगा मुलगी ह्याच्यामध्ये दुजाभाव केला जातोय, भेदभाव केला जातोय. तुमच्या आमच्या घरामध्ये नाही, परंतु बऱ्याचशा कुटुंबांमध्ये मुलींना किंवा स्त्रियांना कमी दर्जा दिला जातो. जर कुटुंबामध्ये मुलगा आणि मुलगी असेल, उदाहरणार्थ एक मुलगा आणि 2-3 मुली असतील, तर अशा वेळेस त्या मुलींना बऱ्याचदा त्यांचे जे काही मूलभूत हक्क असतात त्या हक्कांपासून पण त्यांना वंचित ठेवलं जातं. सगळे लाड वगैरे काय करायचं ते मुलाचे केले जातात, बरोबर. प्रत्येक गोष्टीत मुलाच्या आचारविचारांना किंवा त्याला प्राधान्य दिलं जातं. इवन स्वयंपाक जरी झाला कुटुंबामध्ये तरी देखील पुरुष व मुलांना ताजं जेवण दिलं जातं. शिळं पाक जे असतं ते त्या घरातील स्त्रिया, मग आजी असो, आई असो, काकी असो, त्या घरातील मुली ह्यांच्या वाट्याला येणार. घरातली कामं कोण करणार? मुली करणार. भले मुलगा व मुलगी उच्च शिक्षण घेत असले तरी देखील, बरोबर. तर हे काय आहे बाळांनो? आधुनिक समाजातील स्त्रीचं स्थान, बरोबर. अर्थात मी तुम्हाला सांगितलं की ही जी परिस्थिती मग आम्ही सांगितली तुम्हाला की कशा पद्धतीने दुजाभाव केला जातो, मुलगा व मुलगी भेद केला जातो, दुजाभाव केला जातो, हे तुमच्या आमच्या घरात नाही मित्रांनो. परंतु भारतीय समाजात हे पिक्चर, हे चित्रण बऱ्याच ठिकाणी आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही, बरोबर. तर इथे बघा बाळांनो की आणि तसंच अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते ते म्हणजे असं की अजूनही भारतामध्ये बरीचशी अशी कुटुंब आहेत की जेथे मुलांपेक्षाही मुलींचे लाड केले जातात, पुरुषांपेक्षाही मुलींना किंवा त्या घरातील स्त्रियांना मान सन्मान मिळतो. त्या घरातील मुलींना, स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य असतं, दिलं जातं. त्यांचे जे काही त्यांचे जे काही हक्क आहेत त्यांना मोठ्या मनाने त्यांचे हक्क त्यांना दिले जातात बऱ्याचशा कुटुंबांमध्ये, बरोबर. ह्याचा देखील आपल्याला येथे विचार करायचा आहे. आता मगाच मी तुम्हाला सांगितलं बाळांनो की दुसऱ्या कालखंडामध्ये म्हणजे वैदिक कालखंडानंतरचा जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये सती प्रथा होती, बरोबर. सती प्रथेला कोणी विरोध केला? राजा राम मोहन रॉय यांनी सती प्रथेला विरोध केला. नंतर बऱ्याच अशा काही समस्या होत्या स्त्रियांच्या, किंवा विधवा स्त्रियांना पुनर्विवाहास इथे अधिकार नव्हता, बरोबर. नंतर स्त्रियांचे जे काही हक्क होते ते स्त्रियांना मिळत नव्हते. स्त्रियांना फक्त चूल आणि मूल एवढं क्षेत्र त्यांचं मर्यादित केलं गेलं होतं. तर स्त्री शिक्षणासाठी किंवा स्त्रियांना समाजामध्ये एक वेगळा दर्जा मिळवून द्यावा ह्याच्यासाठी राजा राम मोहन रॉय, नंतर महात्मा ज्योतिराव फुले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी धोंडो कर्वे, ओके, ह्यासारख्या समाज सुधारकांनी स्त्रियांच्या समस्यांना वाचा फोडली आणि स्त्रियांना समाजामध्ये एक वेगळं स्थान मिळवून दिलं. म्हणजे स्त्रियांचं आजचं जे स्टेटस आहे तर त्याचं क्रेडिट ह्या समाज सुधारकांना जातं बाळांनो. राजा राम मोहन रॉय, गोपाळ गणेश आगरकर, नंतर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, बरोबर. तर ह्यांना श्रेय जातं. तर ह्या समाज सुधारकांनी काय केलं बाळांनो की स्त्रियांना त्यांचे सामाजिक आर्थिक हक्क मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. प्रसंगी समाजाचा रोष पत्करला त्यांनी, समाजाच्या शिव्या खाल्ल्या, रोष पत्करला, बरोबर. तरी देखील त्यांनी त्यांचं जे ध्येय होतं की समाजातील स्त्रीचं, भारतीय समाजातील स्त्रीचं स्थान उंचावणं, तिचं स्टेटस समाजात वाढवणं,
हे जे काही त्यांचं ध्येय होतं ते गाठण्यास ते डगमगले नाहीत. बरोबर. आणि आज आम्ही स्त्रिया, आपण मुली जे काही स्वातंत्र्य उपभोगतो आहोत, जे काही आपण स्टेटस समाजामध्ये अचीव करत आहोत किंवा एक निर्माण करत आहोत वेगळी प्रतिमा, तर त्याचं श्रेय मित्रमैत्रिणींनो केवळ या समाजसुधारकांना जातं. बरोबर. हां. नंतर बघा बाळांनो, की समाजसुधारकांनी स्त्रियांचे कोणत्या समस्या सोडवल्या? केशवपन. आधी काय होतं की एखादी स्त्री जर विधवा झाली तर तिच्या डोक्यावरील सर्व केस काढून टाकले जायचे. तिच्या डोक्यावर टक्कल निर्माण केलं जायचं की जेणेकरून तिने समाजातील इतर घटकांकडे आकर्षित होऊ नये किंवा समाजातील इतर घटकांनी तिच्याकडे बघू नये वगैरे वगैरे. ही त्याच्या मागच्या काही धारणा होत्या. नंतर विधवेने विवाह करू नये असं त्या काळात जे होतं, तर त्याच्यासाठी या लोकांनी, या समाजसुधारकांनी ह्या प्रश्नांना वाचा फोडली. बरोबर. नंतर बालविवाह ही प्रथा पूर्णपणे ह्या समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे बंद करण्यात आलेली आहे. बरोबर. तरीही अजून चोरून लपून होतो तो भाग वेगळा, परंतु ह्याच्याविषयी बरेचसे कायदे निर्माण केले आहेत भारत सरकारने. त्याचा पण आपण नंतर अभ्यास करणार आहोत. सती प्रथा ही देखील बंद केली. सती प्रथा बंद करण्यामागे योगदान कोणाचं होतं? राजा राममोहन रॉय. हे लक्षातच ठेवायचं बाळांनो. नंतर 1829 साली सतीची प्रथा बंद करण्याचा कायदाच भारत सरकारने अंमलात आणला या समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे. बरोबर. नंतर स्त्री शिक्षणासाठी तुम्ही कोणाला क्रेडिट देणार? ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी धोंडो कर्वे वगैरे. ओके. नंतर स्त्रियांचे स्वातंत्र्य, स्त्रियांचं जे स्वातंत्र्य होतं किंवा स्त्रियांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी या समाजसुधारकांनी खूप प्रयत्न केले. बरोबर. म्हणजेच काय की स्त्रियांची ज्या काही समस्या होत्या त्या समस्या सोडवण्यामध्ये ह्या समाजसुधारकांनी आपले खूप मोठे योगदान दिलेले आहे. ते आपल्याला विसरून चालणार नाही. बरोबर. नंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतीय संविधानाने स्त्री पुरुषांना कोणते मूलभूत हक्क दिले ते आपण येथे बघणार आहोत. आणि संविधानाने ज्या काही दुष्ट प्रथा होत्या भारतामध्ये त्या दुष्ट प्रथांवर कायद्याने बंदी घातली. आता उदाहरणार्थ सती प्रथा, बरोबर, अतिशय दुष्ट प्रथा, ती बंद करण्यात आली आणि त्याच्याविषयीचा एक कायदा संमत केला गेला. बरोबर. नंतर मताधिकाराचा महत्त्वाचा हक्क स्त्रीला बहाल करण्यात आला. नंतर सती, हुंडा, कन्या विक्रय, बहुपत्नीत्व ह्यासारख्या दुष्ट प्रथांवर बंदी घालण्यात आली. नंतर आताच्या म्हणजे आधुनिक भारतातील स्त्रीला घटस्फोटाचा अधिकार आहे. मालमत्तेतही कायदेशीर तिला वाटा मिळतो. बरोबर. नंतर स्थानिक स्वराज संस्थांमध्ये 1/3 जागा तिच्यासाठी राखून ठेवल्या आहेत. म्हणजे किती टक्के संरक्षण? 33% संरक्षण हे स्त्रीला बहाल देण्यात आलेले आहे. बरोबर. तर अशा अशा पद्धतीने आपण एक मिनिट, वेळ किती? 28 मिनिट. ओके. हां. तर अशा पद्धतीने आपण आजच्या तासाला अभ्यासलं की म्हणजे स्त्रीच्या समाजात काय स्थान आहे. मग त्याच्या अंडर आपण पाहिलं की एक मिनिट, ह्याच्या अंडर आपण 3 कालखंडांचा विचार केला. त्या 3 कालखंडांमध्ये स्त्रीचं समाजात काय स्थान होतं त्याच्याविषयीचा आपण ऊहापोह केलेला आहे. त्याच्याविषयीचा आपण थोडक्यात आढावा घेतलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण स्त्रियांना कोणत्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते हे आपण अभ्यासणार आहोत किंवा स्त्रियांवरील अत्याचार ह्याच्याविषयीचा अभ्यास करणार आहोत. किंवा याला आपण थोडक्यात म्हणतो की स्त्रीविषयक समस्या कोणत्या आहेत किंवा भारतातील स्त्रीच्या समस्या.
प्रॉब्लेम्स ऑफ विमेन इन इंडिया. ह्याचा आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत. तोपर्यंत गुड बाय.